गरमागरम उपमा, फुल्ली लोडेड पिझ्झा विथ लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स, मऊसूत मधुर मालपोहा, कुरकुरीत भेंडी आणि स्वादिष्ट चविष्ट आप्पे, त्यासोबत खमंग भेळ आणि नैवेद्यासाठी सणावाराला थाळी आणि त्याचसोबत घरगुती जेवणाची थाळी. असे बरेच पदार्थ मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, कुकिंग तडका या माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कमी साहित्यात झटपट होणारे चमचमीत वांग्याचे काप. अगदी लहानांपासून मोठ्यांनाही आवडणारे. तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर आपण पूर्ण रेसिपी बघूयात. तर इथे मी मोठ्या आकाराचे आपण भरताला यूज करतो ते हिरव्या रंगाचे वांग घेतले आणि ते स्वच्छ धुवून त्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि त्याचे गोलाकार चकत्या करून घ्यायच्या. आता यात मी टाकली आहे आले लसणाची पेस्ट, हळदीची पावडर. हळद टाकून झाल्यावर आपण इथे टाकतोय रेड चिली पावडर. ती तुम्ही कुठलीही यूज करू शकता. इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर यूज केली आहे. तुम्हाला जेवढं तिखटाचं प्रमाण आहे तुमचं त्याप्रमाणे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. त्यानंतर धना पावडर, कसुरी मेथी आणि 1 टेबलस्पून रवा. आता मी इथे एक मोठ्या आकाराचे वांगे घेतले म्हणून मी 1 टेबलस्पून रवा यूज केला. जर तुम्हाला जास्त घ्यायचे असतील 1, 2, 3 असे तर तुम्ही त्याप्रमाणे वापरा. त्यानंतर 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ, स्वादानुसार मीठ टाकून हे सगळं साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून संपूर्ण वांग्याच्या कापांना ते कोट होईल. आता इथे तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थित सगळं हाताने मिक्स करत आहे. आता इथे लिंबाचा अर्धा चमचा रस आपण यात टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स झाल्यानंतर आपण थोड्या वेळ 5 ते 10 मिनटं सेट करायला ठेवूयात. त्यानंतर इथे आपण एक पॅन गरम करत ठेवला होता मी आणि आता मी त्यामध्ये तेल ॲड करते. आता इथे छान तेल गरम झालं आहे आणि त्यानंतर एक एक करून सगळे वांग्याचे काप आपण तेलात टाकूयात. सगळे वांग्याचे काप टाकून झाल्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आहेत आणि नंतर झाकण ठेवून 5 मिनिटे आपण छान वाफ येऊ देऊ. आता इथे 5 मिनिटांनंतर चेक करूयात की खालून छान फ्राय झालेत की नाही आणि नंतर चेंज करून पुन्हा आपण झाकण ठेवा. आता तुम्ही बघू शकता इथे मी पुन्हा झाकण ठेवणार आहे जेणेकरून छान
छान शिजते. 5 मिनटानंतर पुन्हा बघायचं छान दोन्ही साईडने क्रिस्पी झालेत का, आणि तुम्हाला आणखीन कडक हवे असतील तर हाय फ्लेमवर पुन्हा एकदा दोन्ही साईडने छान क्रिस्पी करून घ्यायचे. बघा इथे छान शिजलेले सुद्धा आहेत आणि मी आता हाय फ्लेम करून क्रिस्पी करून घेते. आज मी जेवायला फक्त वरण आणि भात केला होता आणि त्याच्यासोबत हे छान काप. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अतिशय सुंदर असे लागतात, खायला चवीदार, क्रिस्पी आणि चविष्ट. तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा देऊ शकतात, अगदी लहानापासून सगळ्यांना आवडतील. मी सगळे घरचे मसाले वापरते, धना पावडर, मिरची पावडर. तुम्हाला त्याचीही रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा की कशी झाली. आणि पुन्हा आपण भेटूया माझ्या नवीन रेसिपीकडे. तोपर्यंत वांग्याचे काप मस्त बनवा, खा आणि शेअर करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय बाय. पुन्हा नवीन रेसिपीमध्ये नक्की भेट.